अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी मतदारसंघाकडे अनेकांचं लक्ष लागून होतं, कारण येथे भाजपाकडून महायुतीचे उमेदवार डॉक्टर अनिल बोंडे हे रिंगणात होते। त्यांना मजबूत प्रतिस्पर्धी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महाआघाडीचे समर्थित देवेंद्र भुयार होते। डॉक्टर अनिल बोंडे हे राज्याचे कृषी मंत्री असून अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीही राहिलेले आहे। बीजेपीचे बडे नेते म्हणून त्यांची ओळख अमरावती जिल्ह्यामध्ये आहे, तर देवेंद्र भुयार हे जिल्हा परिषद सदस्य तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष होते। या निवडणुकीत अनिल बोंडे यांना 84,957 मतं मिळाली असून देवेंद्र भुयार यांना 94,292 मते मिळाली आहे। एकंदरीतच देवेंद्र भुयार यांनी 9,695 मतांनी अनिल बोंडे यांना पराजित केले। वरुड मोर्शी मतदारसंघात आलेल्या या निकालाने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात आश्चर्य व्यक्त केला जात आहे। वरुड मोर्शी मतदारसंघात शेतकऱ्यांचे प्रमाण मोठे असून त्यांना कृषी मंत्र्याऐवजी देवेंद्र भुयार आमदार म्हणून का निवडावा लागला, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला दिसतोय। देवेंद्र भुयार यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या ते वारंवार प्रशासनासमोर मांडत आले आहे। म्हणूनच देवेंद्र भुयार यांना आपला आमदार म्हणून शेतकऱ्यांनी त्यांना निवडले असे बोलल्या जात आहे। मात्र आता शेतकऱ्यांच्या देवेंद्र भुयारांपासून अपेक्षा नक्कीच वाढतील यात दुमत नाही। तेव्हा वरुड मोर्शी मतदारसंघात देवेंद्र भुयार यांनी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांना धोबीपछाड देत आपल्या विजयाचा चौकार मारला आहे। कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला। आणि धनाट्य आणि बलाट्य असा कृषी मंत्री म्हणजे शेतकऱ्यांनी ही निवडणूक खऱ्या अर्थानं तर हातावरला फुलाप्रमाणे जपली आणि एक माझ्यासारख्या एका फाटक्या कार्यकर्त्याला नेतृत्व करण्याची, राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली, शेतकऱ्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली आणि हा विजय हा देवेंद्र भुयारचा विजय नसून समस्त कष्टकरी शेतकरी, गोरगरीब, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक बांधवांचा खऱ्या अर्थानं हा विजय आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।